आता बघूयात पीक पाणी। पीक पाणी पॉवर्ड बाय ग्रीन हार्वेस्ट, नेचर केअर फर्टिलायझर्सचे नैसर्गिक पेंडीयुक्त खत। नेचर केअरची युक्ती, रासायनिक खतांपासून मुक्ती। वाशिमच्या मंगरुळपीर तालुक्यातील शेलू बाजार परिसरात शेतकऱ्यांनी हळद पेरणीला सुरुवात केली आहे। आधुनिक शेती पद्धतीचा अवलंब करत अनेक शेतकरी यांत्रिक पद्धतीने हळदीची पेरणी करतात। त्यामुळे कमी वेळेत पेरणीची कामे पूर्ण होत असल्याने शेतकरी या पद्धतीला प्राधान्य देत आहेत। कोल्हापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात भात पेरणीची लगबग सुरू झाली आहे। पावसाळी हंगामात 4 महिन्याच्या अंतरात हे पीक काढणीला येतं। सध्या जिल्ह्यातील शाहूवाडी तालुक्यात कुरीच्या सहाय्याने कोरड्या मातीत भात बियाणं मातीआड करण्यासाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू आहे। वाशिम जिल्ह्यात नाफेडकडून ज्वारीची खरेदी सुरू झाली आहे। बाजार समितीत ज्वारीला 1700 ते 1800 रुपये दर मिळत असल्यानं नाफेडकडून ज्वारीची खरेदी करावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जाते आहे। ज्वारी खरेदीला सुरुवात झाली असून खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांनी गर्दी केली आहे। येवला तालुक्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झालाय। पावसामुळे केळी बागा जमीनदोस्त झाल्या, त्यामुळे केळी उत्पादक आर्थिक संकटात सापडले। केळी पीक चांगल्या जोमात आलं, मात्र वादळी वाऱ्यासह झालेल्या मुसळधार पावसानं काही क्षणातच संपूर्ण पीक उद्ध्वस्त केलं।